श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मित्रांनो तुमचं श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ या यूट्यूब चॅनलमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ माऊली. स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील धनकवाडीचे योगी शंकर महाराज यांनी 1947 साली घेऊन आपले प्राण पंचतत्वामध्ये विलीन केले. त्यांच्या भक्तांनी त्या काळात महाराजांचे शरीर पुण्यात सर्वत्र शेवटचे दर्शन करण्यासाठी फिरवले आणि पद्मावतीला आणले. तेथेच जमीन खणून महाराज त्यांचे शरीर त्या जमिनीत ठेवले. वरून माती टाकली. त्या मातीच्या ढिगाऱ्यावर हार फुले ठेवली. जसा जसा अंधार पाडायला लागला होता तसे तसे सर्व भक्त आपापल्या घरी गेले. कारण त्या काळी 1947 साली त्या धनकवडी गावात सर्वत्र मोठे जंगल होते. त्या जंगलात रानटी कुत्रे, वाघ आणि इतर सर्व जंगली प्राणी राहत होते. त्यामुळे महाराजांची भक्ती करणे वेगळे आणि आपला जीव वाचवणे वेगळे. रात्री या जंगलात थांबणे योग्य नाही. महाराज गेले. त्यांचे शरीर आपण विधिवत पुरले. आता आपले काम झाले. शेवटी आपला पण संसार आहे असा विचार करत हळूहळू सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. स्वामी भक्तांनो, रात्र झाली. त्या भयंकर जंगलात महाराजांची समाधीजवळ त्यांचा एक शिष्य थांबला होता. या शिष्याने विचार केला की जंगलात रानटी कुत्रे आहेत. रात्री त्यांनी जर महाराजांच्या समाधीवरची माती उकरून महाराजांचे शरीर बाहेर काढले आणि खाल्ले तर आपल्या लाडक्या गुरुच्या शरीराची अशी दुर्दशा व्हायला नको. म्हणून तो शिष्य तेथेच घरी परत गेला नाही. रात्री अनेक वेळा जंगली कुत्रे आली. त्या शिष्याने त्यांना दगडी मारून पळवून लावले. तो शिष्य रात्रभर जागत जंगली प्राण्यांना न भीता तेथेच समाधीचे रक्षण करत राहिला. काय त्या शिष्याचे धाडस बघा. तुम्ही जर एकच रात्र एकटे एखाद्या जंगलात तेथे रानटी कुत्रे व इतर सगळी प्राणी आहेत त्यांना दगडाने हाकलत काढली तर तुम्हाला कल्पना येईल की त्या शिष्याचे धाडस काय होते. दुसरे दिवस सकाळी त्याने विचार केला, आता आपल्याला महाराजांची समाधीचे रक्षण करण्यासाठी येथेच कायमचे थांबले पाहिजे. त्याने तसा निश्चय केला. तो तेथेच थांबला. त्या शिष्याने 1 दिवस 2 दिवस नव्हे तब्बल 25 वर्ष त्या समाधीची राखण केली. त्याबद्दल त्याला कोणी दरमहा पगारसुद्धा दिला नाही की खायला अन्नही देत नव्हते. पण त्याला कशाचीच अपेक्षा नव्हती. त्याबद्दल त्याला कोणी पुरस्कारही सुद्धा देणार नव्हते. 4 पैसेही सुद्धा मिळणार नव्हते. पण केवळ गुरुच्या अफाट प्रेमासाठी आणि आपल्या गुरुच्या शरीराचे जंगली प्राण्यांनी दुर्दशा करू नये म्हणून तो तेथेच थांबला होता. भूक लागली की त्या जंगलावर दूरवर कुठेतरी 4-5 घरे होती. त्या घरात जाऊन भिक्षा मागायची. ती माणसे जे देतील ते समाधानाने खायचे आणि परत महाराजांच्या समाधीजवळ यायचे. 7-8 दिवस झाले. इकडे त्या शिष्याची बायको नवऱ्याला सगळीकडे शोधायला लागली. तिला काळजी पडली की आपला नवरा घरी का आला नाही, कुठे गेला. ती बिचारी नवऱ्याला शोधत शोधत महाराजांच्या समाधीजवळ आली तर तिने पाहिले की आपला नवरा वेड्यासारखा एकटाच त्या समाधीजवळ बसून आहे. तिने नवऱ्याला घरी परत येण्यासाठी विनवले, पण त्या शिष्याने घरी परत यायला नकार दिला. आपला नवरा आता ऐकणार नाही हे त्या माऊलीच्या लक्षात आले. तेव्हा त्या माऊलीने पण त्याच्याबरोबरच समाधीजवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्या गुरुवेड्या शिष्याची ती पतिव्रता साधीभोळी बायको तिने विचार केला की जेथे माझा नवरा राहील तेथेच मी पण राहणार. तिने घरी जाऊन थोडेफार भांडी घेऊन आली. दोघांनीही तेथेच छोटीशी झोपडी उभी केली आणि तेथेच राहू लागले. आपल्या गुरुच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य आणि त्या शिष्याची काळजी करणारी त्याची वेडी पतिव्रता बायको. उन्हाळ्यात महाराजांच्या समाधीला ऊन लागू नये म्हणून त्याने छत्री दिवसभर धरली. तर पावसाळ्यात पाण्याचे लोट प्यायचे. तेथे त्याची भरपूर उतार होता.
त्या पाण्याच्या लोटाचे समाधीवरची माती वाहून जाऊ नये म्हणून तो शिष्य त्या समाधीच्या वरच्या भागावर आडवा झोपायचा. वरून पडणारा प्रचंड पाऊस, वरून वेगाने येणारे पाण्याचे लोट त्या शिष्याने आपल्या अंगावर घेतले, पण गुरुच्या समाधीला काही होऊ दिले नाही. असे 1-2 नव्हे, तब्बल 25 वर्ष. काही दिवसांनी महाराजांचे काही शिष्य तेथे समाधीचे दर्शन घ्यायला आले. त्यांनी पाहिले की तो शिष्य समाधीची राखण करीत होते. मग त्यांनी एकत्र येऊन समाधीभोवती विटांचे बांधकाम केले, वरून पत्रा टाकला. हळूहळू काळ बदलला. तेथे जंगल कमी होऊ लागले, माणसे राहायला येऊ लागले. 25 वर्षानंतर आपल्याला आता जे मंदिर दिसत आहे ते मंदिर उभी राहिले. कशाचीच अपेक्षा न करता आपल्या गुरुच्या समाधीची राखण करणारा तो वेगळा शिष्य होता, परमपूज्य बाबूराव रुद्रकर. स्वामी भक्तमाऊलीची 25 वर्ष राखण करणाऱ्या बाबूराव रुद्रकर यांचा रुद्रमठ भारती हॉस्पिटलजवळ आहे हे माहीत नसेल. जी माणसे शंकर महाराज यांना नावे ठेवतात त्यांनी या रुद्रकर यांच्या 25 वर्षाचा सेवेचा जरूर विचार करावा. शंकर महाराज हे दिव्य पुरुष होते. त्यांनी खूप चमत्कार केले. ते चमत्कार रुद्रकर यांनी स्वतः पाहिले व अनुभवले. रुद्रकर यांच्या लक्षात आले की हा माणूस वेडा नाही, तर खूप मोठा योगी आहे. यांच्याकडे देवी शक्तीचे अस्तित्व आहे. म्हणूनच रुद्रकर यांनी शंकर महाराज यांना गुरु मानले आणि त्यांच्या समाधीची 25 वर्ष राखण केली. बाबूराव रुद्रकर यांनी 1985 मध्ये आपला देह ठेवला. धन्य ते गुरु शंकर महाराज आणि धन्य ते शिष्य बाबूराव रुद्रकर. स्वामी भक्तांनो, असा गुरु होणे नाही आणि असा गुरुवर अफाट प्रेम करणारा शिष्य होणे नाही. तरी आपणा सर्व भक्तांना विनंती आहे की रुद्रकर यांची महाराजांवर असलेला अगाध महिमा संपूर्ण विश्वाला कळावी, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय शंकर महाराज, जय श्री स्वामी समर्थ महाराज. अशाच प्रकारच्या स्वामी संदेश, स्वामी कथा ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.